नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नगरपालिका प्रशासन विभागांतर्गत गट क व गट ड संवर्गातील सर्व सेवा पदभरतीसाठी एक शासनाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले. त्यासाठी मित्रांनो जी काही पदभरती 2025 ची होणार होती ती आता 2026 ला कन्फर्म तुमची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नोंदपान चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नगर परिषद प्रशासन यांच्या मार्फत एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. त्यासाठी 9 जानेवारी 2026 रोजी तुमच्याकडे जाहिरात या ठिकाणी परिपत्रक असणार आहे. त्यासाठी प्रत्येक मित्रांनो माननीय सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा व जिल्हा सह आयुक्त यांच्यासाठी तुम्हाला जी काही परिपत्रक असणार आहे. विषय मित्रांनो राज्यातील नगर परिषद स्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध राबवण्याबाबत म्हणजे कन्फर्म तुमची जी जाहिरात आहे ती काही येत्या दिवसामध्येच 1 ते 2 महिन्यांच्या आत तुमच्याकडे असणार. त्यासाठी संदर्भ असणार आहे सामान्य प्रशासन विभागांतर्गत शासकीय निर्णय असणार आहेत. मे 2022 असणार आहेत. त्याचबरोबर वित्त विभाग असेल किंवा सामान्य प्रशासन विभाग 21 नोव्हेंबर 2022 असेल. या कालावधीत जे काही सर्व सेवा पदभरतीसाठी जी काही नियमावली असेल ती या ठिकाणी तुमची राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाद्वारे 150 दिवसाचा कार्यक्रम दिनांक 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या सदर कार्यक्रमांतर्गत सर्व सेवा पदभरती या कार्यक्रमात देखील राबवण्यात येत आहे. राज्य शासनानुसार राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांतर्गत स्थापनेत एकूण 75,000 पदे या ठिकाणी सर्व सेवा प्रमाणात तुमच्याकडे निर्णय घेण्यात आले असून सामान्य प्रशासन विभागांतर्गत शासन निर्णय क्रमांक जो काय आहे तो या ठिकाणी 4 मे 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाधार कक्षातील गट ब, गट क व गट ड सर्वातील नामनिर्देशित कोट्यातील पदे या ठिकाणी सर्व सेवाच्या एकत्रित मार्गदर्शन व सूचनांनुसार तुमच्या जिल्हास्तरीय पदे जिल्हाधिकारी अध्यक्षकादी व जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेले आहे. म्हणजे जी काही 75,000 पदांची जी काही पदभरती होती ती या ठिकाणी तुमची करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वित्त विभाग महाराष्ट्र शासन क्रमांक जो काय आहे त्यानुसार पदभरती शिथिलता लागू करण्यात आली असून सर्व पदभरती या ठिकाणी प्रक्रिया दिनांक 15/8/2023 पर्यंत पूर्ण करायची असून नमूद केले आहे. तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो आहे तो या ठिकाणी नोव्हेंबर 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रे गट क व गट ड सर्वातील नामनिर्देशित कोट्यातील सर्व सेवा रिक्त पदांची शासन स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS किंवा IBPS बँकिंग या 2 कंपन्यांमार्फत तुमच्याकडे जी काही निवड प्रक्रिया असणार आहे. पुढचा आहे मित्रांनो तुम्हाला संदर्भीय पत्र क्रमांक 4 अन्वये सर्व सेवा द्वारे गट क व गट ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची भरती प्रक्रिया लावून सूचना देण्यात आली असून सदर पदभरती रूपरेषा वेळापत्रक ठरवून देण्यात आलेले आहे. याबाबत संचालक स्तरावर श्रव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना मार्गदर्शन करण्यात आले. परंतु आपल्या कार्यालयाशी सर्व सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाकडून निवड आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करून करण्यात आलेला नाही. म्हणजे जो काही TCS असेल किंवा IBPS ची काही पदभरती होती किंवा त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट होतो तो या ठिकाणी सध्या तरी कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलेला नाही व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेला नाही असे संचालक निदर्शन आले आहे. सबब संदर्भ क्रमांक 5 पत्राद्वारे सादर करण्यात येते की या कार्यक्रमांतर्गत सर्व पदभरती व कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. यामुळे प्रकरणाचे गांभीर्याने लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष घालून नगर परिषदा व नगरपंचायत मधील गट क व गट ड अस्थायी पदभरती या ठिकाणी प्रक्रिया राबवण्यात सर्व सेवांनी पदांच्या निश्चित करून तसेच प्रचलित शासनाच्या धोरणानुसार विहित पद्धतीने मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित नगर परिषद नगरपंचायत यांनी करण्यात अपेक्षित आहे. उपरोक्त दोन्ही कंपन्यांची निवड करण्यात यावी व तसेच त्यांचे सामंजस्य करार करून तात्काळ कार्यक्रमाची रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात बाबत कळविण्यात आलेले होते. परंतु त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत पालन अहवाल
संचालक अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबत मान्य सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 12/1/2026 म्हणजे सोमवारी दिनांक दुपारी 3 वाजता या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तुमची जी काही ऑनलाईन प्रोसेस असते ती या ठिकाणी तुमची असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जी काही TCS असेल किंवा IBPS असेल, दोन्हीपैकी एकाच कंपनी किंवा दोन्ही वेगवेगळ्या असू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. गट क ची वेगळी आणि गट ड ची वेगळी प्रोसेस सुद्धा असणार आहेत. म्हणजे येत्या काही दिवसातून म्हणजे चालू असणारे महानगरपालिका इलेक्शन असतील किंवा जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात तुमची या ठिकाणी फिक्स या ठिकाणी तुमची जाहिरात या ठिकाणी तुम्हाला येऊ शकते, जी की TCS असेल किंवा IBPS असेल. म्हणजे 12 जानेवारीला तुमची या ठिकाणी जी काही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाल्यानंतरच तुमच्या ठिकाणी जो आढावा बैठक आहे त्याचा या ठिकाणी जो काही निर्णय येणार आहे त्याचा आपण सेपरेटली व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये तुमच्या ठिकाणी नगर परिषद मार्फत तुमच्याकडे जी काही पदभरती या ठिकाणी तुमची घेण्यात येणार आहे. ओके, एवढं अपडेट्स होतं. तुमची जी काही नगर परिषद प्रशासनामार्फत जी काही पदभरती आहेत गट क आणि ड ची, व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.